आपण रोज कितीतरी गोष्टी वापरतो, पण कधी विचार केलाय का की यामागे एक अशी शक्ती आहे जी आपल्याला दिसत नाही? आज आपण त्याच अदृश्य शक्तीबद्दल, म्हणजे आपल्या ओळखीच्या लेड ॲसिड बॅटरीबद्दल अगदी खोलात जाऊन जाणून घेणार आहोत. या बॅटरीला सेकंडरी सेल असंही म्हणतात. आता सेकंडरी सेल म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. असा सेल जो एकदा वापरल्यावर फेकून द्यावा लागत नाही. त्याची ऊर्जा संपली की त्याला पुन्हा चार्ज करून वापरता येतं. आपल्या घरातले इन्व्हर्टर असोत, गाड्या असोत किंवा मग आजकालचे सोलर सिस्टीम, या सगळ्यांमध्ये हेच तंत्रज्ञान आपलं जग चालवतंय. आणि या तंत्रज्ञानात लेड ॲसिड सेल सगळ्यात जास्त वापरला जातो. चला मग बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. बॅटरीला रिचार्जेबल पॉवर हाऊस का म्हणतात? तिच्या आत नक्की काय दडलंय? कोणती रासायनिक क्रिया ही सगळी जादू करते? तिची ताकद कशी मोजायची? ती खराब का होते? आणि सगळ्यात शेवटी तिचं आयुष्य वाढवण्यासाठीचे 3 महत्त्वाचे नियम. ओके, चला तर मग सुरुवात करूया आणि या काळ्या डब्याच्या आत डोकावून पाहूया. बॅटरीची रचना नक्की कशी असते ते समजून घेऊ. इथे बघा, बॅटरीच्या आत डोकावल्यावर आपल्याला दिसतात हे 5 मुख्य भाग, जे एकत्र मिळून काम करतात. बाहेरचा मजबूत कंटेनर, ऊर्जा साठवणाऱ्या प्लेट्स, त्या प्लेट्सना एकमेकांपासून वेगळं ठेवणारे सेपरेटर्स, आतलं रासायनिक द्रव म्हणजेच इलेक्ट्रोलाइट आणि बाहेर वीज पुरवणारे टर्मिनल्स. आता यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, तो म्हणजे प्लेट्स. या 2 प्रकारच्या असतात. इथे बघा, जी पॉझिटिव्ह प्लेट आहे ती गडद तपकिरी रंगाची दिसतेय. ही बनलेली असते लेड डायऑक्साईडपासून. आणि दुसरी म्हणजे निगेटिव्ह प्लेट, ती राखाडी रंगाची, अगदी स्पंजसारखी दिसते नाही का? ती असते शुद्ध शिशाची. आता ह्या दोन्ही प्लेट्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांना चिकटल्या तर शॉर्ट सर्किट होईल, बरोबर? मग ते होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये एक भिंत असते, तिला म्हणतात सेपरेटर. या चित्रात बघा, ही भिंत अशी आहे की ती प्लेट्सना वेगळं तर ठेवते, पण तिच्यातून इलेक्ट्रोलाइट नावाचं द्रव मात्र आरामात आरपार जाऊ शकतं. कमाल आहे ना? ओके, तर आता आपण बॅटरीच्या आतली रचना पाहिली, पण खरी जादू आहे ती तिच्या आत होणाऱ्या रासायनिक क्रियेत. चला बघूया ही केमिकलची दुनिया नक्की कशी काम करते. जेव्हा आपण बॅटरी वापरतो, समजा एखादा दिवा लावतो, तेव्हा काय होतं? तेव्हा सुरू होतो डिस्चार्जिंगचा खेळ. आतमध्ये जे ॲसिड असतं ते या दोन्ही प्लेट्सवर हल्ला करतं. आणि ह्या क्रियेतून काय तयार होतं? लेड सल्फेट आणि थोडंसं पाणी. पण सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच वेळी तयार होते वीज, आणि ह्याच विजेवर आपला दिवा लागतो. आता चार्जिंगची गोष्ट, ही प्रक्रिया डिस्चार्जिंगच्या अगदी उलटी आहे. आपण जेव्हा चार्जर लावतो तेव्हा बाहेरून वीज बॅटरीमध्ये जाते. ही वीज आतल्या रासायनिक क्रियेला अक्षरशः उलटं फिरवते. प्लेट्सवर जो लेड सल्फेट जमलेला असतो तो निघून जातो आणि प्लेट्स परत आपल्या मूळ रूपात येतात. आणि बॅटरी पुन्हा एकदा फुल चार्ज होते. म्हणजे हे एक पूर्ण चक्र आहे. बघा, डिस्चार्जिंगमुळे बॅटरीची शक्ती वापरली जाते आणि चार्जिंगमुळे ती पुन्हा भरली जाते. हे चक्र सतत चालू राहतं. म्हणूनच आपण एक्स बॅटरी वर्षानुवर्षे वापरू शकतो. बॅटरीच्या आत काय चाललंय ते तर कळलं, पण समजा आपल्याला बाहेरूनच तिची तब्येत कशी आहे हे तपासायचं असेल तर त्यासाठी काही महत्त्वाचे आकडे आहेत. चला ते पाहूया. जेव्हा बॅटरी एकदम टकाटक पूर्ण चार्ज असते तेव्हा तिच्या एका सेलचा व्होल्टेज असतो साधारणपणे 2.1 ते 2.2 व्होल्ट. हा आकडा म्हणजे बॅटरी फुल आहे असं समजा. पण एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची, बॅटरी वापरताना तिचा व्होल्टेज कधीही 1.8 व्होल्टच्या खाली जाऊ द्यायचा नाही. ही एक धोक्याची घंटा आहे. याच्या खाली बॅटरी वापरली की तिचं आयुष्य खूप कमी होतं. अच्छा, व्होल्टेज तर झाला, पण बॅटरीची क्षमता कशात मोजतात? तर ती मोजतात एम्पियर आवर किंवा AH मध्ये. सोप्या शब्दात सांगायचं तर ही बॅटरीची पेट्रोलची टाकी आहे. जेवढी मोठी टाकी तेवढं जास्त अंतरगाडी धावणार, बरोबर? तसंच आहे हे. चला एक साधं उदाहरण घेऊ. समजा आपल्याकडे 100 AHची बॅटरी आहे आणि आपण त्याला एक पंखा जोडलाय जो 5 अँपिअर वीज खातो. तर ही बॅटरी तो पंखा किती वेळ चालविल? सरळ हिशोब आहे, 100 भागिले 5 म्हणजे तब्बल 20 तास तो पंखा न थांबता चालेल. पण इतकं सगळं असूनही बॅटरी काही अमर नसते. कधी ना कधी ती खराब होतेच. पण ती नक्की खराब का होते? चला तिची काही सामान्य दुखणी समजून घेऊया. सगळ्यात पहिलं आणि कॉमन कारण म्हणजे हार्ड सल्फेशन. होतं काय की जर बॅटरी खूप जास्त डिस्चार्ज झाली किंवा जास्त दिवस तशीच पडून राहिली तर तिच्या प्लेट्सवर लेड सल्फेटचे असे पांढरे कडक थर जमा होतात. या चित्रात बघा, हे थर मग आतल्या रासायनिक क्रियेलाच अडवतात आणि बॅटरीची चार्ज धरण्याची ताकदच कमी होऊन जाते. दुसरं कारण आहे बकलिंग, म्हणजे प्लेट्सचं वाकडं होणं. असं कधी होतं जेव्हा आपण बॅटरीला ओव्हरचार्ज करतो, म्हणजे गरजेपेक्षा जास्त चार्ज करतो किंवा ती खूप गरम ठिकाणी ठेवली जाते.
या उष्णतेमुळे आतल्या नाजूक प्लेट्स अक्षरशः वाकड्या होतात आणि मग आत सगळा घोळ होतो. आणि तिसरं कारण आहे पार्शल शॉर्ट. आता बघा, जर प्लेट्स वाकल्या किंवा सेपरेटर खराब झाला तर काय होईल? पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह प्लेट्स एकमेकांना चिकटतील आणि यामुळे त्या सेलमध्ये शॉर्ट सर्किट होतं. मग तो सेल कायमचा निकामी होतो. मग आता प्रश्न येतो की या सगळ्या समस्या टाळायच्या कशा आणि बॅटरीला जास्त काळ कसं टिकवायचं. यासाठी फक्त 3 सोपे नियम लक्षात ठेवायचे आहेत. हे आहेत ते 3 सुवर्ण नियम. पहिला, बॅटरीमधल्या ॲसिडची पातळी नेहमी योग्य ठेवा. दुसरा, बॅटरीला कधीही खोलवर डिस्चार्ज करू नका, तो 1.8 व्होल्टचा नियम आठवा. आणि तिसरा, नेहमी योग्य चार्जर आणि योग्य चार्जिंग पद्धत वापरा. बस एवढी साधी काळजी घेतली की बॅटरी वर्षानुवर्षे टिकते. एक गंमत म्हणजे हे जे तंत्रज्ञान आपण पाहिलं ते तब्बल 150 वर्षांपेक्षा जास्त जुनं आहे. आज आपण लिथियम आयनच्या जगात जगतो आहोत. मग प्रश्न हा उरतो की ही साधीसुधी दिसणारी लेड ॲसिड बॅटरी आपलं भविष्य घडवण्याच्या शर्यतीत खरंच टिकू शकेल का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.